सर्वप्रथम एका कागदावरती आपण मोराच्या पंखांचा आकार काढणार आहोत, जेणेकरून आपले सगळे फेदर्स हे इक्वली येतील. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता. त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ज्याच्यावर आपण वर्क करणार आहे त्याच्यावरती आपण ते पेस्ट करायचे आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागणार आहेत तेवढे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण प्रत्येक पंखाला ही चेन स्टिचनी बॉर्डर करणार आहोत आणि त्यानंतर त्या चेन स्टिचवरती क्रॉस चेन स्टिच देणार आहोत. ती आपण सिल्क थ्रेडनी दिलेली आहे, इथे तुम्ही बघूच शकता. त्यानंतर आपण इथे मिरर स्टोन वापरलेला आहे आणि त्याच्या साईडनी व्हाईट शुगर बीड्सची लाईन दिलेली आहे. इथे आपलं मेन फॅब्रिक हे लाईट पिंकमध्ये असल्यामुळे आपण पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, ज्यात आपण व्हाईट मोती, पिंक कलरचे शुगर बीड्स, गोल्डन कलरचे शुगर बीड्स आणि व्हाईट शुगर बीड्स वापरलेले आहेत. तुम्ही बघूच शकता किती सुंदर असे पंख तयार झाला आहे. त्यानंतर सगळे पंख आपण तयार करून घ्यायचे आहेत, जे की तुम्हाला दिसत आहे. आपण सगळे पंख तयार करून घेतले आहेत. त्यानंतर फॅब्रिक उलटं करून प्रत्येक पंखाच्या मागे आपल्याला ग्लू लावायचा आहे. इथे आपण B7000 हा ग्लू वापरलेला आहे. प्रॉपर असं सगळ्या पंखांच्या मागे लावायचं आहे, जेणेकरून आपले जे थ्रेड्स आहेत ते कापल्यानंतर निघणार नाहीत आणि पंख जसे आहेत तसे राहतील. त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. इथे आपण सगळे फॅब्रिक्सचे फेदर्स काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघूच शकता किती सुंदर असे फेदर्स तयार झालेले आहेत आपण, जे की आपण 3D पिकॉकसाठी वापरणार आहोत. याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.